नमस्कार. पीसीओडी आणि पीसीओस ही नावं आपण खूप ऐकतो नाही का? पण यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल खूप गोंधळ असतो. तर चला आजच्या या भागात आपण हाच गोंधळ दूर करूया आणि सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. असं होतंय का की खूप प्रयत्न करूनही, म्हणजे डाएट फॉलो करून, नियमित व्यायाम करूनही वजन काही केल्या कमी होत नाहीये? हे खरंच खूप निराशाजनक असू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा अनुभव अनेकांना येतो. आणि याच्या जोडीलाच मासिक पाळीचं चक्रसुद्धा बिघडलेलं आहे का? म्हणजे ती वेळेवर येत नाहीये? बऱ्याचदा ना ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. जर ह्या समस्या जाणवत असतील तर यामागे पीसीओडी किंवा पीसीओएस हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. मग आता प्रश्न पडतो की हे नक्की आहे तरी काय? चला आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. चला सगळ्यात आधी आपण पीसीओडी पासून सुरुवात करूया. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पीसीओडी ही एक अशी कंडिशन आहे जिथे आपल्या शरीरातले हॉर्मोन्स थोडे गडबड करतात. आणि ह्यामुळे होतं काय की अंडाशयातून स्त्रीबीज वेळेवर बाहेरच पडत नाहीत. पण यात एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या जीवनशैलीत थोडे योग्य बदल केले ना की यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतं. मग पीसीओडीची सामान्य लक्षणं कोणती? तर पाळी उशिरा येणं, पोटावरची चरबी वाढणं, चेहऱ्यावर अचानक मुर्म किंवा पिंपल्स यायला लागणं आणि केस गळती वाढणं. यापैकी काही लक्षणं कदाचित ओळखीची वाटू शकतात. ठीक आहे, तर हे झालं पीसीओडी बद्दल. आता आपण वळूया पीसीओएस कडे. पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आणि हो, ही पीसीओडी पेक्षा थोडी अधिक गंभीर स्थिती मानली जाते. आता पीसीओएस मध्ये काय होतं तर शरीरामध्ये जे पुरुष हॉर्मोन्स असतात, ज्यांना अँड्रोजन्स म्हणतात, ते गरजेपेक्षा जास्त तयार व्हायला लागतात. आणि यामुळे ना ही फक्त एक हॉर्मोन्सची समस्या राहत नाही, तर ती एक मेटाबॉलिक डिसऑर्डर बनते. म्हणजे काय तर आपल्या शरीराची जी चयापचय क्रिया आहे त्यावर याचा थेट परिणाम होतो. आणि म्हणूनच याची लक्षणंसुद्धा अधिक तीव्र असू शकतात. उदाहरणार्थ पाळी खूपच अनियमित होणं किंवा काही महिने न येणं, वजन कमी करणं अक्षरशः एक मोठं आव्हान बनणं, चेहऱ्यावर किंवा शरीरावर नको असलेले केस येणं, आणि हो, सतत मूड बदलणं आणि प्रचंड थकवा जाणवणं. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पीसीओडी आणि पीसीओएस यांच्यातला नेमका फरक काय आहे? चला तो आता अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. हा तक्ता पाहिला की फरक अगदी सहज लक्षात येईल. बघा, पीसीओडी ही एक तुलनेने सौम्य स्थिती आहे जी मुख्यत्वे हार्मोन्सच्या गडबडीमुळे होते आणि म्हणूनच जीवनशैलीत बदल करून ती बऱ्याचदा नियंत्रणात येते. याउलट पीसीओएस हा एक सिंड्रोम आहे, एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जो जास्त गुंतागुंतीचा आहे आणि म्हणूनच याला मॅनेज करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांसोबतच वैद्यकीय सल्ल्याची आणि उपचारांचीही गरज भासते. पण अनेकांना पडणारा एक मोठा प्रश्न म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस असेल तर वजन कमी करणं इतकं अवघड का होऊन बसतं? बरं, यामागे काही ठोस शास्त्रीय कारणं आहेत. यातलं सगळ्यात मोठं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. आता हे काय आहे? सोप्या शब्दात आपलं शरीर पेशींपर्यंत साखर पोचवण्यासाठी इन्सुलिन नावाच्या हॉर्मोनचा योग्य वापर करू शकत नाही. मग होतं काय की ही न वापरलेली साखर चरबीमध्ये बदलते आणि खास करून पोटाच्या भागात जमा होते. आणि याला जोड मिळते हार्मोन्सच्या असंतुलनाची, वाढलेल्या ताणतणावाची आणि अपुऱ्या झोपेची. मग सगळंच अवघड होऊन बसतं. पण थांबा, इतकं सगळं ऐकून निराश व्हायची अजिबात गरज नाही, कारण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही खूप प्रभावी पावलं नक्कीच उचलता येतात. चला पुढे जाण्याचा मार्ग पाहूया. तर मग काय करायचंय? फक्त 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आहारातून साखर आणि जंक फूडला कायमची सुट्टी द्या. दुसरं, रोज थोडं चालणं आणि थोडासा स्ट्रेंथ व्यायाम याला आपल्या रुटीनचा भाग बनवा. तिसरं, रात्रीची 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप खूप गरजेची आहे. आणि चौथं, योग, प्राणायाम किंवा मेडिटेशन यापैकी काहीही करून तणावाला स्वतःपासून दूर ठेवा. अर्थात एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की ही सगळी माहिती फक्त आपल्या जागरूकतेसाठी आणि शैक्षणिक हेतूने दिली जात आहे. जर अशी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून कोणताही निष्कर्ष काढू नका. कृपया सगळ्यात आधी एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या, कारण योग्य वैद्यकीय निदान आणि उपचार याला दुसरा कोणताही पर्याय नाही. जर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर तिला नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, महिलांच्या आरोग्याविषयी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मग आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आज आपण पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहोत याचा विचार नक्की करा आणि जमल्यास आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.